नमस्कार मंडळी. कित्येक वेळा प्रश्न पडतो की वरण भात कसा करायचा. अगदी सोप्पा आहे. तांदूळ धुवून घ्यायचं, डाळ धुवून घ्यायची आणि त्यानंतर कुकर घ्यायचा. त्या कुकरमध्ये ती जाळी टाकायची. तांदूळ आणि डाळीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. डाळीमध्ये हळदही टाकून घ्या. ते दोन्ही डबे हे तयार झालेले आहेत कुकरमध्ये ठेवण्यासाठी. पहा, कुकर लावताना कुकरमध्ये प्रथम ही जाळी टाका आणि मग पाणी टाका. त्यानंतर डाळीमध्ये आणि तांदळामध्येही पाणी टाका. जेवढं पाहिजे तेवढं शिजण्यासाठी पाणी टाका आपल्या अंदाजानुसार. आणि हे दोन्ही डबे ह्या कुकरमध्ये ठेवा आणि झाकण लावून घ्या. शिट्टी व रिंग देखील झाकणाची चेक करून घ्या. झाकण व्यवस्थित लावून ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्या. तोपर्यंत मी वरणाच्या फोडणीची तयारी करत आहे. लसूण सोलून घेत आहे. कढीपत्ता, जिरे, मोहरी आणि तेल. तीन शिट्ट्या झाल्या की मग गॅस बंद करून घेणार. कुकर थंड झाल्यावरच झाकण काढून मग हे दोन्ही डबे बाहेर काढून घ्या. डाळीला फोडणी देऊन आपले हे वरण तयार झालेलं आहे. आणि त्याबरोबर गरमागरम डाळीचे वडे देखील तयार आहेत. चला तर मग आज वरण भाताचा बेत करूया आणि खाऊया.